UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुस्लिमांना 10% आरक्षणासह नोमानींच्या 17 मागण्या मवियाकडून मान्य। फडणवीसांचा आरोप, मविया वोट जिहाद करत असेल तर मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल। फडणवीसांचा हल्ला। पुण्यात एका विशिष्ट समाजाचं भाजपला मतदान, मग आम्ही पण त्याला वोट जिहाद म्हणायचं का? शरद पवारांचा फडणवीसांना सवाल। कांदा उत्पादकांनी आम्हाला मतदान केलं, मग त्यांना कांदा जिहाद म्हणणार का? वोट जिहादवरील टीकेवरून बाळासाहेब थोरातांचा सवाल। महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचं धर्मयुद्ध, निवडणुकीत पराभव दिसल्यानं फडणवीसांकडून धर्मयुद्धाची भाषा। संजय राऊतांचं प्रत्युत्तर। बटेंगे तो कटेंगे ही घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही। अल्पसंख्याक बांधवांनो घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी। अजित पवारांचं विधान। बटेंगे तो कटेंगे घोषणेला फक्त विरोध करू नका, मान्य नसल्यास महायुतीतून बाहेर पडा। बाळासाहेब थोरातांचं अजित पवारांना आव्हान। शरद पवारांनंतर बारामतीत मीच वाली, गेल्या वेळी साहेबांना मतदान केलं, यावेळी मला करा। अजित पवारांचं आवाहन, तर साहेबांऐवजी तुझा फोटो लावून मतमाग। दादांचं योगेंद्र पवारांना आव्हान। मी वाली म्हणून चालत नाही, ते लोकांनी म्हणावं लागतं। साहेबांनंतर मीच वाली, या अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा टोला। भावनिक होऊ नका, नातवाचा इतका पुळका का आला? निवडणुकीनंतर काकींना विचारणार। अजित पवारांची टीका, विरोधकांनी 500 रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणलं, दादांचा आरोप। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, निकालानंतरच्या बैठकीत मुख्यमंत्री ठरवू। फडणवीसांपाठोपाठ अजित पवारांचंही मुख्यमंत्री पदावरून विधान। फडणवीसांचा उमेदवार म्हणून विजय निश्चित करा, असा शहांच्या म्हणण्याचा अर्थ। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंचं विधान। आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, सुप्रिया सुळेंकडून स्पष्ट। तर सुप्रियाचा इंटरेस्ट संसदीय राजकारणात, पवारांकडूनही सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत। शरद पवारांची मुलगी असल्यानं सुप्रियाला एकदम खासदारकी मिळाली, इतरांना कामं करावी लागतात। अजित पवारांचा आरोप। महाराष्ट्रात पैसे वाटपासाठी कंटेनरचा वापर, गुजरातमधून येणाऱ्या कंटेनरची तपासणी करा। फोटो ट्विट करत संजय राऊतांची निवडणूक आयोगाकडे मागणी। राष्ट्रवादी आणि भाजपची बैठक अदानींच्या घरी नाही, तर दिल्लीत एका तटस्थ ठिकाणी। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा खुलासा। धारावीच्या जमिनीचा सौदा झाल्यानं सरकार चोरलं, अमरावतीतील सभेतून राहुल गांधींचा आरोप। भाजप प्रणित जातीयवादी शक्तींना नष्ट करण्याची वेळ, पक्ष आणि नाती गोती तोडणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे। वृत्तपत्राला जाहिरात देत शरद पवारांची महायुतीवर सडकून टीका। किती मोठा नेता असू द्या, माझी बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही। फडणवीसांनाही नोटीस पाठवणार का, या प्रश्नावर नवाब मलिकांचं उत्तर। उद्धव ठाकरेंची सांगता सभा उद्या बीकेसीत होणार, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी वाद नको म्हणून बीकेसीत सभा घेणार। संजय राऊतांची माहिती। शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद, गुन्हे शाखेचा अहवाल गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं स्वीकारला। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।